Good morning. I just got up. Hello everyone. This is me Jagrati Karake and welcome back to my channel. So I'm ready for the CNE. Right now it's time is 7:50 and I'm gonna leave now. This is my first CNE और मैं आपको वो दिखाती हूँ एक्चुअली जो सीन रहता है उसमें कैसे रजिस्ट्रेशन होता है कैसे क्लासेस होता है क्या होता है ये सब दिखाऊंगी मैं आपको आज ठीक है सो आई एम ऑल सेट फॉर माय सीडी मी उठले लेट आय थॉट मी उठल्यानंतर माझं पाऊण तासात आवरेल तसं काय आवरलं बिवरलं नाही पटकन ॲज युजल सालाबादप्रमाणे आम्ही लेटच आहोत आता मी बसकडे जाते As I left home without eating anything, I thought I'd just grab a bite of breakfast. And fast ride towards CST, and I'm gonna get down to Paikala, and after that I'm gonna take a slow train, Sanderson, and then I'm gonna reach to JJ. I have to wait for a second train. I'm coming to JJ after a decade or so, and things have changed a lot. आता मी आमच्या एका स्टाफला फोन केला अँड त्यांना विचारलं की नेमकं कुठे यायचं सो शी डायरेक्टेड मी वे टू गो चला जाऊया ॲक्च्युली आस्किंग एव्हरी वन वेअर इज दी अनाटॉमी हॉल विसरून गेली आहे ॲक्च्युली कुठे आहेत ॲज माझं ऑलरेडी ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं होतं इथे येऊन जस्ट मला माझं नाव आणि माझं इन्स्टिट्यूट सांगून साईन करून हॉलमध्ये जायचं होतं आवश्यक आहे त्यासाठी काय 300 क्रेडिट पण तुम्हाला ही करते परिचारिकाची स्वतःची प्रकृती जेव्हा आपली रिलेशन पण होती तेव्हा आपल्याला मी हॉलमध्ये ऑलमोस्ट 9:30च्या आसपास पोहोचले आणि लेक्चर स्टार्ट झालेले नव्हते दे वर गिव्हिंग इंट्रोडक्शन ओनली and this is how our seating looks like. जसं आम्ही हॉलमध्ये पोचलो आम्हाला एक QR कोड मिळाला त्या QR कोडमध्ये 10 क्वेश्चनची प्री टेस्ट होती त्या प्री टेस्टला आम्हाला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागली त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन होते आणि त्याच्यामधून एक चूज करायचा होता आमचं पहिलं लेक्चर कोड ऑफ एथिक्स अँड प्रोफेशनल कंडक्ट इन नर्सिंगवर झालं विच इज नीड ऑफ आणि मी एखाद्या शाळेत बसलेल्या विद्यार्थीप्रमाणे शांतपणे ऐकत होतो सगळेजण लेक्चर झाल्यानंतर प्रत्येक लेक्चररला मानधन दिलं जात होतं विच वॉज अप्रूव्ड बाय MNC ओनली बरेच लोक पेपर आणि घेऊन आले आणि आपण रिकाम्या हाताने आलो आम्ही काहीच नाही गेलो अनएक्सपेक्टेडली सगळेजण भेटतात मी वारी आहे तुम्ही कशा तुम्ही कसं का एक लेक्चर नंतर आम्हाला छोटासा ब्रेक मिळाला होता मग त्या ब्रेकमध्ये आम्ही चहा प्यायला गेलेलो बिकॉज चहा प्यालेलं नव्हते मी आणि तो ब्रेक जवळजवळ आमचं 10-15 मिनटं चालला माझ्याबरोबर एक स्टाफ होता त्या नाश्ता करायला गेल्या आम्ही नंतर येत होतो त्यावेळी मला JJचे स्टुडंट भेटले अँड दे वर माय फॉलोअर्स अँड आय टूक पिक्चर विथ दम हिअर दे आर नेक्स्ट लेक्चर वॉज ऑन concept of nursing and this was something new to me
ड्युरिंग दिस लेक्चर कुलते सिस्टरांची आठवण होणं इम्पॉर्टंट आहे. कुलते सिस्टर ह्या स्टाफ आहेत ज्या कामा हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, ज्या 26/11ला जो टेररिस्ट अटॅक झालेला होता त्यावेळी त्यांनी 20 प्रेग्नंट विमेन अँड चिल्ड्रनना सेव्ह केलेलं होतं. हॅट्स ऑफ टू हर. सगळ्यांना 5 मिनिटाचा ब्रेक दिला आणि 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये सगळेजण असे उठल्यात. आता 15-20 मिनिटं तरी कोणी येत नसतात. तिसरं लेक्चर हे लिगल अस्पेक्टवर होतं. फोर्थ लेक्चर हे नर्सिंग प्रोफेशनलिझमवर होतं. इट वॉज क्वाईट इंटरॅक्टिव्ह. फोर्थ लेक्चरनंतर एक QR कोड पुन्हा एकदा स्क्रीनवर फ्लॅश झाला, जो होता पोस्ट टेस्टसाठी. सीईनी संपल्यानंतर जेच्या मेट्रन आणि त्याच्यानंतर MNCकडून आलेल्या ऑब्झर्वर ह्या दोघांकडून एक फायनल स्पीच देण्यात आलं आणि त्याच्यानंतर सीईनी हा प्रोग्राम संपलेला होता. जसा क्लास संपला तसेच सगळे पळायला लागलेत. जे लेक्चर्स 2 वाजता संपायचे होते त्याला वाजलेत आता 3 वाजले आणि अजून आम्ही जेवलो नाही, काय नाही. नाव आता आमच्या हॉस्पिटलचे जेवढे सगळे स्टाफ आहेत ते आम्ही सगळे जेवायला जाऊ. होपफुली, इफ नॉट जस्ट गो होम. दॅट्स इट. आमच्या सिनियर सगळ्या आम्ही चाललो आता जेवायला. एक सिनियर तिकडे समोरनं गेल्या, आता पाठीमागे सगळ्या सिनियर आहेत. आणि ह्या आमच्या सिनियर ज्या सिनियर सिटीजन आहेत ह्या म्हणतात की दादरला जायचं. दादरला पोचायला वाजणं 3:30. त्याच्यानंतर काय जेवणार? आणि दादरवरनं परत मला ठाण्याला जायचं. ह्यांना काय जातं बोलायला? असं काही नसतं. ही अंधश्रद्धा आहे तुमची. दादरला ट्रेन खाली असते. सगळेजण काय मागूचं का मागूच चाललेला. आम्हाला वाटलेलं आम्ही हॉटेलमध्ये जाऊ जेवायला, पण कॅन्टीन जिंदाबाद. से हॅलो टू माय पीपल. दिस इज आवर लंच टुडे. आज आहे संडे आणि संडेचा असतो मेगा ब्लॉक आणि आम्ही निघालोय 3:45ला. काय स्लो ट्रेन पूर्णपणे बंद आहे? ओके, म्हणजे स्लो ट्रेन पूर्णपणे बंद आहे. डायरेक्ट भायखळ्यालाच जायचंय. स्टाफने म्हणजे सिस्टरने एकदा सांगितलेलं, पण म्हटलं असेल तर चला म्हणून पहिले इकडनं आहे ना काही नाही यायचं. हा रोड बंद होता. हा कधीपासून चालू केला? 2 नंबर. अरे हो बाजूला शेमडो. पहिल्यापासून चालू आहे हा रोड. नाही, गेट होत, हा गेटच होतं, इथं रोड नव्हता. बरोबर, गेट होतं. बंद होत. रहदारीला काहीच वाव नव्हता. रहदारी 6 नंबरनच हे करत होते. आबो जीव जातोय याचा. काय यांका मस्ती ना. चला चाललो का एकदाचा. कमळे मी. आज बरोबर 6 वाजले मला घरी यायला. मी सकाळी जवळजवळ 8 वाजता घर सोडलेलं, म्हणजे 7:45च्या दरम्यान घर सोडलेलं आणि आता मी आले आहे 6 वाजता. तर आजच्या सीईनीची हायलाईट ही होती. आजची सीईनी होती ही युनियनतर्फे होती. महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन म्हणून एक आमची युनियन आहे. ते लोक ही सीईनी अरेंज करतात, पण युजली सगळ्यांनाच ते मिळतं असं नाही. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमधून ह्यावेळी 5 लोक गेलेली होती आणि नेक्स्ट टाइमला दुसरे 5 जण जाणं. म्हणजे प्रत्येक सीईनीला प्रत्येक हॉस्पिटलमधून 5-5 किंवा अजून त्या ज्या हिशोबामध्ये त्यांची पॉप्युलेशन आहे त्या हिशोबामध्ये त्यांना असाइन केलं जातं. ह्यावेळी आमच्याकडून 5 होती. गेल्यावेळी पण गेले त्यावेळी 5 होती. युनियनची फी आम्ही ऑलरेडी देतो, त्यामुळे युनियनने ह्यावेळी फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कसलेच पैसे घेतलेले नाहीत. फक्त रजिस्ट्रेशन करायचं आणि तिकडे जायचं. बट द थिंग इज दिस, तिथे तुम्हाला चहा मिळतो,
ब्रेकफास्ट मिळत नाही, जेवण मिळत नाही. म्हणजे सीईटी स्टार्ट होते 9 वाजता आणि आज आमची 3 वाजता संपली. म्हणजे 2 वाजेपर्यंतचा टायमिंग होता, पण 3 वाजता संपली. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नाही. फक्त तुम्ही जायचं, सीईटी अटेंड करायची, तुमच्यामध्ये तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट पॉईंट्स आहेत ते ॲड होतात. दॅट्स इट. बाकी बट आय एम ग्लॅड की युनियन ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करतंय. इट्स ओके. म्हणजे खाण्याचा आणि ह्याचा प्रॉब्लेम होतो, आय अंडरस्टँड. कारण का एवढ्या सगळ्यांना ते मॅनेज करणं आणि फ्री ऑफ कॉस्ट जर सीईटी करतायत, देन इट इज नॉट अ एव्हरीवन्स कप ऑफ टी. बट येस, मी पूर्ण फेडरेशनची जी लोकं आहेत, म्हणजे कविता ठोंबरे आणि त्या ज्या बाकी सगळ्या आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते की ते लोकं ह्या सीईटी अशा अरेंज करतात, जेणेकरून बाकी सगळे जे लोकांना ॲक्च्युली सीईटी करायला मिळत नाही. कारण का सीईटी सुरू झालं, म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झालं की हार्डली विदिन फ्यू मिनिट्सच ते फुल होतात. इट इज डिफिकल्ट टास्क टू रजिस्टर. बट येट मी नेक्स्ट टाइम जेव्हा जाईन त्यावेळी पेड सीईटी करायला जाईन, जेणेकरून आय अंडरस्टँड की नेमकं तिथे काय काय होतं, ते लोक काय सर्व्हिसेस देतात, काय आम्हाला प्रोव्हाइड करतात, त्या हिशोबात. बाकी भेटू नेक्स्ट टाइम. नमस्ते.